हर्षल टोपले सर त्यांचे सहर्ष स्वागत. दुसऱ्या बाजूला मनीष सोष्टे तो आज आमच्या सोबत जॉईन होईल ऑफिशियल स्कोरच्या माध्यमातून. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपती तरुणराचरणी वंदन या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजर्षी छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा खेळपट्टीला वंदन करतो, जिने मला आणि माझ्या आवाजाला ओळख दिली. आणि मी तुमचा लाडका समालोचक दर्शन निश्चित टोकावडे मुरबाड आणि तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षकांचं आणि खेळाडू वर्गाचं या छत्रपती करंडकामध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅचला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये शेलगाव विपक्ष खोट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. भास्कर आणि रोश पवन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. पवनचा विचार केला तर अंतराम क्रिकेट ज्याने गाजवला आज सगळं खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होतोय तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रुपेश चार मधली पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला. तिथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फॉर्मिंग रोहनचं बॅकअप चांगला. तिथे एक डाव कंप्लीट. एका डावीच्या मदतीने संघाचं खातं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळालं. एका बाजूला टीम शेलगाव आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला टीम कुटोला. याच विभागातील दोन्ही दादा संघ मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. फटका फसला डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक टिपलाय सुंदर झेल. संपला बॅटर भास्करचा खेळ फलंदाज बाद. हॅलो चेक चेक. हॅलो चेक चेक. शून्यावरती बाद झाला फलंदाज भास्करने. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत मयूर मार्केसर जरा आमच्या व्यासपीठावरती फोकस करा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा जे मात्र आपल्याला येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला कव्हरच्या डोक्यावरून चेंडू नाही थांबणार. जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनिकेत सवार बॉल सीमा पार. चपराट 4.
डॉट बॉल मात्र येताना पाहायला मिळेल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव आपल्याला येताना पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश पठार आहे. स्ट्रायकर एंड वरती बॅटर अनिकेत. अनिकेत साठी हा बॉल. इट्स नो बॉल. तिथे झेल झालाय परंतु नो बॉल आहे. इट्स बीमार वेस्ट ऑफ हाईट. सिंगल प्लस नो. या बॉल वरती धावा 2 येतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची टोटल धावून पोहोचेल फलकावरती 8 या आकड्यावरती. 8 ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल. वेग गती फार. शाकिल गोलंदाजी ट्रॅक वरती. शाकिलचा हा बॉल फटका इथे स्वेशेट. सक्सेसफुल पॉवरफुल बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. छत्रपती चषकाचा गोलंदाज तयार. शकील. शकीलचा हा बॉल कमबॅक केला. चेंडू डॉट मात्र येताना पाहायला मिळेल. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. छत्रपती चषक 20-25 आपण पाहतोय. दिवस क्रमांक 4. संपूर्ण तलेगावकरांची मेहनत या स्पर्धेसाठी लागली. ती स्पर्धा पार पडते या नदी किनारा मैदानावरती. गोलंदाज तयार. शकील. शकीलचा हा बॉल बॅक टू द बॉलर. फटका चांगला स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये क्षेत्ररक्षणाला आशाबाब. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव जे मात्र येताना पाहायला मिळेल. चौकारानंतर हा हे चेंडू निर्धाव जे मात्र येताना पाहायला मिळेल. चौकाराला पहिल्या बॉलवरती चौकाराला त्यानंतर लगातार 2 चेंडू डॉट. चौथ्या बॉलवरती चौकार त्यानंतर 1 चेंडू डॉट. आता इथे चेंडू डॉट येईल का तेही आपल्याला पाहिजे. संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 16 या आकड्यावरती. इथे फटका फसलाय. तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. रनआउटची संधी. आता चेंडू कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल. पुन्हा एकदा रुपेश पठारे. अरे पहिले षटक रुपेशने आता अर्धावा खर्च केला. त्यानंतर शकीलला 10 धावा. आता 5 क्षेत्ररक्षक पॉइंट लाईन वरती असतील. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल इथे फटका चांगला. तिथे चेंडू एक टप्पा का बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. लेफ्ट एक्स्ट्रा. पंचांचा इशारा. वाईड बॉल. अफटिकला चेंडू मिस करतोय. संघाची टोटल धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचल्या 29 धावा धावफलकावरती. पुलटॉसला पाठ
नाव आलं ना निखिल टोंबरे सरांनी लगेच पाटलांचाच गाणं लावला. यावेळेस देखील फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक दूर निघेल गोलंदाजाचं दूर. पवन विषय मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग करतो. टोकला अजून एक चपराट 4 गलाली सिंगलच्या मध्ये संघाची धावसंख्या फलकावरती 40 रन्स ऑन दिस बोर्ड. 40 धावा फलकावरती आहेत. कुठल संघामध्ये एक बिनकामाची धावपळ. त्या बिनकामाच्या धावपळीचं नाव आहे ओमकार पठारे. त्याचाही खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे राहत होते हे आपल्याला पाहिजे. इथे बॉल आहे पण चेंडू चाललाय लॉंग स्टिक बाउंड्री लाईनच्या बाहेर. लक फॅक्टर ऑन बॉल सीमा पार 4. चारावरती 4 संघाची धावसंख्या 44. जबरदस्त बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला अनिकेत दुसऱ्या बाजूला पवन विषय. सूरज दळवी गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतो. शेवटचे 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये धाबा किती बनल्या जातील तेही आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 45. गोलंदाज तयार. यावेळेस तिथे क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. एक सिंगल आली. सेहेचाळीस. असं आहे का पाटलांचे चिरंजीव आहेत. क्षेत्ररक्षक सुंदर झालाय. यश पठारे का यश पठारे. क्षेत्ररक्षण सुंदर राहिला. इथे फटका चांगला. फटक्यात वजन टावर डझन. इट्स आउट ऑफ द पार्क. छत्रपती चषकाचा षटकार. जेवणाची व्यवस्था आमची आयोजक कमिटी करेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे यावेळेस फटका फसला. डाऊन द बॉल यश पाटील. छोटा पाटील टिपलाय. सुंदर झेल संपलाय. बॅटर पवनचा खेळ. फलंदाज बाद.
प्रत्युत्तर दिलाय सूरज दलवीनं मैदानाच्या आतमध्ये पवन विषयला षटकाराला, त्यानंतर लगेचच विकेट आली आहे। बॅटर जीवन स्ट्रायकर एंड वरती, जीवनचा इथे फटका चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक दूर आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती काढतोय गोलंदाज असा दूर, बॉल सीमा पार, चौकार। बाहेर दुसऱ्या बॉल वरती लगातारचा दुसरा बॉल जीवनच्या बॅट मधून, अजून एक चपराट 4। कोंबडी पळेल तेव्हा पळेल हर्षल सर, पण इथे मैदानाच्या आतमध्ये बॉल पळतोय नुसता बाउंड्री लाईनच्या बाहेर, अजून 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 60 धावा धावफलकावरती यात। करंट रन रेटचा विचार केला हर्षल सर, 15च्या सरासरीनं बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते टीम शेलगाव। काय जबरदस्त बॅटिंग, स्ट्रायकर एंड वरती अनिकेता आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रभाकर, प्रभाकरचा हा बॉल, ओमकार फटारे, ओमकार फटारे तिथे क्षेत्ररक्षण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि चौकोन, म्हणजे तिसऱ्या पंचांची मागणी केली राज ठाकरे सरांनी। ते पाहिले जाईल की बॉबिंग क्रीज वरती फलंदाज सेफ आहे की नाही। नॉट आउट। तिंदाबाई हा बॉल वरती येतील, गोलंदाज तयार, फुलटॉस, पंचांचा नो बॉलचा इशारा, नो +4 म्हणजेच काय तर पंजा, आणि संघाची टोटल धावसंख्या धावफलकावरती 68 धावा। नेक्स्ट बॉल माळ आणि आनंदपूर दोन्ही संघाचे कॅप्टन, पुन्हा एकदा फुल टॉस, तिथे पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल, एक टप्पा का बॉल डिपेंड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर।
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. फटका इथे चांगला. एकदा कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी. कलेक्शनच झालं नाही. 2 धावा कंप्लीट. इथे व्हाईट बॉलचा इशारा. इलेक्ट्रिकला चेंडू मिस करतो. आमचे पिंटू सर राऊत उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या छत्रपती चषकामध्ये. एकदा ते कंप्लीट होईल. एका वेळच्या मदतीने संघाची टोटल 77 धावा. गोलंदाज तयार. इथे फटका चांगला. स्ट्रेट डाउन ग्राउंड बॉल. सीमा पार. 4. एक्क्याऐंशी धावा फलकावरती. 81 ऑन दिस बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. फुल टॉस. तिथे छोट्या पाटीलचं क्षेत्ररक्षण सुंदर आहे. एकदा या बॉल वरती आली. एका धावेच्या मदतीने संघाची टोटल धावसंख्या फलकावरती 82 धावा. विजयाचं समीकरण 30 बॉल आणि 83 धावा. ओमकार पठारेची इनिंग महत्वाची राहील. थँक्यू. अनंतपूर संघाचा कॅप्टन आणि माळ संघाचा कॅप्टन रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. अनंतपूर आणि माळ मीटिंग मध्ये टॉस होणं गरजेचं राहील. पिंटू राऊत. गणेश देशमुख या चषकाचे सर्वा विनंती करतो आपण पिंटू शेठ खंडाकडे याचा विशेष सन्मान करायचा. पिंटू शेठ राऊत होत नाही सर कधी कधी.
कोणी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत का? नाही, पहिले बापूदादांशी संपर्क साधा. गणेश दादा चला, आपल्या शुभ असते टॉस आपण करू. प्रकारची इथे सुरुवात झाली, पण इथून अजून 29 बॉल मध्ये 82 बनवायच्यात आणि स्ट्रायकर एंड वरती बॅटर पाहतोय. आक्रमकतेची भूमिका इथूनच साकारावी लागेल जर तुम्हाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल. इथे यावेळेस सुंदर चेंडू वाताळला का ती फार वेगा, त्या वेगावरती स्वार होताना आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज भास्कर. नाही, बाळा देशमुख सर. अरे करण सर, सहर्ष सहर्ष स्वागत आहे बरं का तुमचं. नाही बरोबर, म्हणजे ती करण सरांची खासियत आहे, 12च्या नंतर उपस्थित होतं, कारण जेवणाचा टाइम होतो ना 1 वाजता, मग 1 तास इथे बसतात. प्रथमेश साठी हा बॉल धीम्या गतीचा बॉल टाकला. चेंडू डाटा, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. जसे डॉट बॉल येते ना अभि होताना आपल्याला पाहायला मिळेल टीम शेलगाव. जसे चेंडू डॉट येतील, जसे जसे फटके येतील ना मोठे, अभि होताना पाहायला मिळेल टीम कुटल. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये डावून दे बॉल. क्षेत्ररक्षक त्याने टिपलाय सुंदर झेल. फलंदाज प्रथमेश देखील होईल. 0वरती फेल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. नाही, मॅचच्या अगोदर रोहनशी मी चर्चा करत असताना रोहन मला सांगत होता की बॅटिंग पिच आहे, माझी बॅटिंग चांगली होईल, पण आता खेळ मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे होतोय. गती फार आहे गोलंदाजाकडे. चेंडू डॉट येईल. चेंडू निर्धाव येताना षटक कंप्लीट आणि धावा खर्च केला तर फक्त आणि फक्त एकच आणि 2 महत्वाचे गडी तंबूच्या आश्रयाला पाठवलेत. बुमराह हो गया गुमराह. लेग स्टिकला चेंडू मिस करतो. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. बंटी शेठ देशमुख, प्रसिद्ध मंडप डेकोरेटर्सचे सर्वा, त्यांचं सहर्ष स्वागत. इथे हा चेंडू सुंदर चेंडू टाटा, चेंडू निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन भरपूर चांगली आहे. फटका इथे फसला. डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक
पवन सुंदर झेल, फलंदाज रुपेश होईल फेल. गोलंदाजी ट्रॅक वरती, इथे फटका चांगला, तिथे रनआउटची संधी. पॉपिंग क्रीज वरती बॅटर सेफली पोहोचलेत. रोहन एक रन आला, एक रनाच्या मदतीने संघाची टोटल 3. जर विचार केला 3 वरती 3 विकेट्स. रोहनची इनिंग महत्वाची राहील. रोहन पठारे, रोहन भोईर, रोहन भोईर साठी हा बॉल. डॅशिंग पर्सनॅलिटी आहे रोहनची. इथे फटका फसला. डाऊन द बॉल यष्टीरक्षक अनिकेत, आणि सुंदर झेल. अनिकेत देखील होईल फेल, रोहन देखील होईल फेल. 0 वरती बाद, पण वर विकेट डाऊन. फलकावरती 9 ऑन द बोर्ड. इथे हा 9 ऑन द बोर्ड. इथे हा चेंडू सुंदर, हा चेंडू ची मात्र डॉट येताना, चेंडू सुंदर, हा चेंडू ची मात्र डॉट येताना पाहायला मिळेल. चेंडू निर्धाव आला. योगेश गोलंदाजी ट्रॅक वरती. योगेशचा हा बॉल अलंग कार्पेटच्या सहाय्यानं शॉट मिडॉनला, शॉट मिडॉनला. फटका चांगला, फटका चांगला. सिंगल 10 धावाचा फलका, सिंगल 10 धावाचा फलकावरती. सिंगलच्या मदतीने दुहेरी, सिंगलच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. फलक 10 धावा आहेत त्या फलकावरती. ओमकार पठारे, ओमकार पठारे हे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा. करण सर पहिली ती रिंगटोन बदला. तुमचा फोन वाजला की आमचे दापेदानंतर, वाजला की आमचे दापेदानंतर. गोलंदाज तयार, गोलंदाज तयार. ओमकार पठारे इथे स्विच हिट करायचा प्रयत्न. ओमकार पठारेचा चेंडू डॉट येईल, चेंडू निर्धाव जे मात्र येताना पाहायला मिळेल. सरळ मार, सरळ ओमकार. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. योगेश ट्रॅक वरती, योगेश स्ट्रायकर एंड वरती. ओमकार फटका इथे चांगला. ओमकार साठी हा बॉल, ओमकार साठी हा बॉल. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 18 चेंडूंचा खेळ संपला. संख्येचा फलकावरती 16.
गोलंदाजी ट्रॅकवरती कॅप्टन कॅप्टनचा हा बॉल यष्टीरक्षक बीट तिथे तिथे ओमकारची धावपळ पंचांचा वाईट बॉलचा इशारा तिन्ही षटकांची सुरुवात व्हाईट बॉल पासून झालेली आहे आणि हा चौथा षटक आहे गोलंदाज तयार इथे पॉइंटच्या दिशेला फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक एक टप्प्यावरती चेंडूला गॅदर केला पैकी होईल दरम्यान धावा कंप्लीट होतील दोन धावा आल्या 2 धाब्याच्या मध्ये 19 धावा शमंतराव धावलकावरती पाहतो भगवा वादळ या मैदानावरती सगळीकडे फक्त आणि फक्त भगवाच इथे फटका चांगला बॉल सीमारेषेच्या बाहेर या बॉल वरती येतील धावा 4 चौकार शाकिलनं गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती अनंत शेठ भोईर उपस्थित होतात त्यांचं सहर्ष स्वागत गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅक वरती अनिकेत नो बॉल फ्री हिट चेंडू डॉट चेंडू निर्धाव अनिकेत 4 बॉल मध्ये 8 धावा खर्च केल्यात 24 धावा आहेत फलकावरती अर्धा संघ डगआउट मध्ये म्हणजे 5 विकेट चालल्यात यावेळेस फटका चांगला आहे तिथे क्षेत्ररक्षक 2 धावा संघाची टोटल 26 शेवटचे 7 बॉल बाकी आहेत राहिले ते फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली इथे फटका चांगला आहे स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा खात चेंडू नाही थांबणार मैदानाच्या आत बॉल सीमा पार शकीलच्या बाटमधून 4 चौकार मिस्टर स्टोक ओमकार पठारे अजून एक धक्का लागेल फलंदाज बाद गोलंदाज तयार इथे फटका चांगला एक धाव मैदानाच्या आतमध्ये राहिली ती फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली कारण 4 बॉल आहेत आणि 4 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत मात्र 52 इथे बिग हिट चेंडू हवेमध्ये डावमध्ये बॉल क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप 2 धावा इथे कंप्लीट सचिन कॅच ड्रॉप ने मगासपासून धावपळच चालू होती कधी इकडे तर कधी तिकडे
3 चेंडू 3 मध्ये 50. इथे आता पंचांच्या इशाराची वाट पाहिली जाईल. 22च्या स्वरूपानं हा येतो चौकार. बॉल सीमा पार. अडतीस धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. इथे बिगिट डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक तिथे झेल ड्रॉप आणि विजय होताना पाहायला मिळेल टीम शेलगाव. खूप सारं अभिनंदन आणि कुटल संघाला पुढच्या मॅच साठी देऊयात खूप सारा शुभेच्छा. पुढच्या स्पर्धेसाठी देऊयात खूप सारा शुभेच्छा. माल संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारला. जसे खेळाच्या पहिल्या डावाला